मजबुरीमुळे बनले अननोन रूममेट्स, पण पुढे जे घडलं त्याची कल्पनाही केली नसेल. जवळ आलास ना, येलो बेल्ट आहे मी कराटेमध्ये, लक्षात बरोबर ठेव. गप. सुरुवातीला फक्त भांडणं, नोकझोक आणि रोजची कटकट, जणू दोघांची कुंडलीच जुळत नव्हती. या घरात ना कुठलेच नियम फॉलो होत नाही, मग हे तरी कशाला. पण एका घटनेने सगळंच बदलून गेलं. काय असे बघत काय बसले, आवरा ना पटपट, तुमच्यासाठी थांबलीये मी. ओ सॉरी, इथे तांदूळ माप औक्षणाचं ताट्यातलं काहीच नाहीये हो. मस्करी करताय? नाही, नाहीतर तुम्ही असं बाहेर थांबण्याचं काही कारणच नाहीये. अहो तुम्ही बॅग पॅक करणार आहात ना, तुमचं होऊ दे, थांबते मी तोपर्यंत. अनपॅक अनपॅक म्हणायचं का तुम्हाला? इंग्लिश कच्चं आहे का तुमचं? अहो जेव्हा चेकआउट असतो ना तेव्हा बॅग पॅक करतो माणूस, अनपॅक तेव्हा करतो जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी नव्याने राहायला येते. तुमचं चेकआउट नाहीये आता. हो पण ती किरण माने नावाची मुलगी पण येते राहायला, ती पण नाही आली अजून. मीच तो किरण माने नावाचा मुलगा. हे मला ते काय नाही माहिती. एकतर आत्ताच्या त्या पोराला बाहेर काढा, नाहीतर मला माझा ऍडव्हान्स परत द्या. फ्रॉम मॅडम, मला सरांना तसं बाहेर काढता येणार नाही, आणि तुमच्याकडनं जो ॲडव्हान्स घेतलाय ना तो नॉन रिफंडेबल आहे. फाइन. बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी मोटी बातें होती रहती है. पाणी पिणार? फ्लर्ट करतोय. काही काय, फक्त पाणी ऑफर केलं मी. आज पाणी ऑफर केलं, उद्या चहा, नंतर जेवण ऑफर करशील. एका घरात राहतो याचा फायदा घेऊन आधी मनात आणि नंतर रूम मध्ये घुसशील. कुठून कुठे उड्या मारते सगळं तू? एवढ्या वेळ फोनवर बोलू होती, घसा कोरडा पडला हे असेल बघ, असं मी वाटलं. तुला सांगून ठेवते, असलं काहीतरी वापरून माझ्या जवळ यायचा प्रयत्न करू नकोस. बाकीच्या मुलींसारखी नाहीये मी, सांगून ठेवते. जवळ आलास ना, येलो बेल्ट आहे मी कराटेमध्ये, लक्षात बरोबर ठेव. गप. चाकाचा शोध लागलाय अश्मयुगातच, पण काय आपली आपली चॉईस असते प्रत्येकाची. डिलिव्हरी ॲप्सचं बरं असतं, गरम जेवण येतं. घरच्याचं कसं उब असते मायाची, पण ठीक आहे. आता काय, तेल टाकून नीट केलं की तवा खराब होत नाही. कसं तवा सगळे एकच वापरतात नाही का, म्हणजे उगाच तो खराब झाला तर परत. संभाजीनगरमधल्या आलू पराठ्यांविषयी मी ऐकले की मस्तच असतात म्हणजे. पण काय आता, शेअरिंग हे केअरिंग. काही लोकांना कळत नाही, त्याला आपण काय करणार. अगं इथेच बस ना. काय फ्लट नाही करते, रूल आहे इथला असा, म्हणजे न बेडरूममध्ये घेऊन जाता येत नाही. रूल्स अँड रेग्युलेशनची लिस्ट आहे मागे, त्यावर लिहिले सगळं. वाचाल तर वाचाल. या घरात ना कुठलेच नियम फॉलो होत नाही, मग हे तरी कशाला. अगं तू ते नाही नाही, मला ऐकूनच नाही घ्यायचंय. तुम्ही मला फसवलंय आणि तेच खरंय. घर द्यायची वेळ होती तेव्हा किती मोठमोठ्या बाता मारत होता संस्कृतीच्या. आता फसवणूक करताना कुठे गेले तुमची संस्कृती, संस्कार, बाजीराव मस्तानी? मॅडम, मी खूप मुली शोधल्या हो, पण मनासारखी चांगली सोजवळ अशी मुलगीच मिळाली नाही हो. मॅडम, मी तुम्हाला फसवलेलं नाहीये. सरांचं बुकिंग ज्यावेळेस कन्फर्म झालं ना, त्यावेळेस तुम्हाला रीतसर ईमेल करून पाठवलं. बघा कोण कुठून कधी येणार ना, ते सगळे मेन्शन केले त्यामध्ये. अहो, ह्या सगळ्या गोष्टींची दूरदृष्टी ठेवूनच आम्हाला काम करावं लागतं हो. आणि त्यात आमच्या बापानं आमचं नाव ठेवलं संजय, त्याच्यामुळं एक विशेष जबाबदारी. पथेटिक. हे बघा, मी तो मेल वाचलाय. वाचलंय ना? पण चष्मा लावून वाचलाय ना? नाही, परवा दिवशी तुमच्या डोळ्याकडे बघितलं का नाही, तेव्हाच कळलं की तुम्हाला नंबर आहे म्हणून. माझंच चुकलं यार आदिती. आता त्यांना हाऊसमेट मुलगी आहे म्हणाल्यानंतर त्या मेल मधलं किरण मानेच्या समोरचं मिस्टर मी मिस केलं. फारच रॅन्डम मुलासोबत राहतीये ग मी. रॅन्डम? मी कधीच म्हटलं आपण ओळख करून घेऊयात म्हणून. हे बघ, तू नको काळजी करू. आणि तू निघाली आहेस ना बेंगलोरला, मी तिकडे येऊन काय करणार. आणि ऑलरेडी खूप मदत केली आहेस तू, मी कळवते तुला. ओके? येस.
बघ ना ग. बरं मी काय म्हणते, काही दिवस तुझ्याकडे ऍडजस्ट होऊ शकेन का मी? म्हणजे अगदीच 8-10 दिवसच मी बघेन तोपर्यंत. 5 दिवस नाही. अरे बापरे, काका काकू गेले? अचानक गेले का ग? हरवय नव्हतं त्यांचं. ओ दुबईला गेलेत. मग काहीच प्रॉब्लेम नाही ना, मी येते राहायला. अच्छा, बॉयफ्रेंड येतोय. त्या बॉयफ्रेंडकडे जागा असेल ना? अगं नाही काहीच हरकत नाही. बाळाला नको ना डिस्टर्ब व्हायला. आणि आमच्या जॉबचं टायमिंग काही खरं नसतं. अगं सॉरी कशाला, नाहीतर मला माहिती आहे तू नाही म्हणालीच नसतीस. हां, म्हणजे समजा या बंद खोलीत मी तुझा गैरफायदा घेतला तर? शक्यच नाही. अरे मेरी मर्दानगी पे शक, वो भी फिर से? काहीच फरक पडत नाही तुला? आता पडतं. ही फक्त 2 रूममेट्सची गोष्ट नाही, एकत्र राहणं ही त्यांची मजबुरी होती. पण ते हे नातं निभावू शकतील का? आणि मग जे घडलं त्यांनी ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडली गेली. संपू. उठ 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 किरण उठ. बेकअप संपू. दारुगड नाही थांब मी नाही राहू दे नाहीतर उघड दारुगड काय ते ठरव, उघडायचे का नाही उघडायचंय? ह्याला सगळं कळलं असणार आहे यार. मग एवढं काय त्यात? असंही तुला तो नाही, तो मुद्दाच संपू. नाहीये. अगं, त्यानं कोंबडा जर आईला हरवला. सांगितलं तर. तू आवर आता. शेवटी हे दोघं एकत्र राहिले की कायमचे वेगळे झाले. पहा प्लस मायनस फक्त स्टेज ॲपवर.